20 सर टेगार्टच्या दंड्याविरुद्ध चित्तागांगचा प्रतिदंडा. जिकडे पाहावे तिकडे निर्बंध भंग चाललेला आहे. हिंदी लोकांचा निर्बंध भंगाचा खेळ पाहता पाहता प्रत्यक्ष इंग्रज सरकारला देखील निर्बंध भंगाच्या या साथीत सामील होणे वाचून राहावेनासे झाले. इंग्रज सरकारच्या सर्व खेळाडूंमध्ये कलकत्त्याचे सर चार्ल्स टेगार्ट हे अत्यंत तडफदार खेळाडू म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत. तेव्हा या निर्बंध भंगाच्या खेळास अगदी रंग चढत असता त्यांस सगळ्यांचे आधी त्यात उडी घ्यावीशी वाटावी आणि त्या उडीसरशी त्यांनी सगळ्या सरकारी आणि निमसरकारी खेळगड्यांवर ताण करावी हे साहजिकच होते. बॅरिस्टर सेनगुप्त, सुभाषबाबू आणि मंडळी नुसत्या मिठाच्या निर्बंधाचा भंग करतात काय? तर चार्ल्स टेगार्ट म्हणाले, थांबा, मी निर्बंध ग्रंथाचाच, उभ्या भारतीय दंडविधानाचाच, इंडियन पिनल कोडाचाच भंग करून टाकतो, घ्या, असं म्हणून ते बाहेर पडले आणि नीट जे पहिले घरी दिसले त्या सरस्वती छापखान्यात शिरून व्यवस्थापक मुखर्जी यांच्या अंगाशी लगटले. मुखर्जींनी विचारले, पण तुमच्यापाशी वॉरंट आहे काय? सर टेगार्ट रागाने फणफणत ओरडले, चुप रहो, वॉरंट? हे बघ वॉरंट. स्वतः त्या कलकत्त्याच्या पोलीस कमिशनरने मुखर्जी महाशयांच्या डोक्यावर आपला पोलिसी दंडा जोरजोराने गरगर फिरवीत म्हणले, हे बघ वॉरंट, याच्या पुढे ह्या दंडा वॉरंटानेच सर्व कारभार चालणार. आपल्या थोर थोर पुढाऱ्यांनी मिठाचा निर्बंध भंग केला तर सरकारच्या प्रत्यक्ष पोलीस कमिशनरनेच सगळ्या इंडियन पिनल कोडाचा आणि क्रिमिनल प्रोसिजरचाच निर्बंध भंग करून टाकला. सरकार देखील महात्मा गांधींच्या चळवळीत सामील झाले. आता मात्र निर्बंध भंगाच्या चळवळीस विरोध असा कोणाचाच राहिला नाही. दंडा हेच वॉरंट. गायीत जशा हिंदूंच्या 33 कोटी देवता शिरून बसतात, तशा या एका दंड्यात इंग्रजांचे 33 कोटी निर्बंध घुसून सामावले जातात. आता अमके कलम आणि अमके कोड आणि अमका छेदक हे पाठ करावयास नको. एक शब्द ध्यानात ठेवला की पुरे, दंडा. दंडा हाच निर्बंध, हाच नियम, हीच नीती, हाच धर्म, हेच वॉरंट. दंडा. इंग्रजी कारभाराचे सगळे मर्म एका शब्दात येते. पण जो शब्द आजवर एखाद्या गुरुमंत्रासारखा गुप्त राखल्यामुळे मूर्ख लोक त्या इंग्रजी सत्तेची घटनासूत्रे पिनल कोडादी 50 कोडात धुंडीत बसत असत, तो शब्द सर टेगार्टने स्पष्टपणे एकदाचा सांगून टाकला, हे फार उत्तम झाले. दंडा. यातच इंग्रजांच्या शक्तीचे सारे मर्म आले. दंडा हेच इंग्रजी अस्तित्वाचे वॉरंट आणि सॅक्शनही. होय ना? तर मग चित्तागांगचे क्रांतिकारक म्हणाले, दंडा तर दंडा, निर्बंध नियम, भयभीती, चाल चलणूक सारी पायाखाली तुडवून इंग्रजी सत्तेच्या ह्या चुप रहो, दंडा हेच वॉरंट म्हणून दिलेल्या आव्हानासरशी दंड थोपटून चित्तागांगच्या क्रांतिकारकांनीही प्रत्याव्हान दिले. चूप राहत नाही. तुझ्या त्या दंड्यास हे घे प्रतिदंडा. तुलाच दंड आहेत आणि आम्हास नाहीत की काय? तुम्ही कागदी वॉरंटे नाचवीत होता तोवर त्या तालावर आम्हीही निर्बंध भंगाची गाणी गात मिरवीत होतो. पण आता जर तुम्ही हे बघ वॉरंट म्हणून आमच्या डोक्यावर दंडा फिरवू पाहत असाल, तर आम्हीही पण त्या निर्बंध भंगाची ललित गीते संपवून हे प्राणभंगाच्या रणगीताचे पहिले टिपरू मारले बघ. जणू असे म्हणत ते उग्र क्रांतिकारक कोणास काही पत्ता देखील नसता एकाएकी चित्तागांगला प्राणभंगाची भयंकर खळबळ उडवून देते झाले. ते प्राणभंगाची चळवळ करू निघालेले लोक सारे मूठभर होते. पराकाष्ठास 100 असतील नसतील, पण या मूठभर प्राणभंगाच्या गर्जनेने निर्बंध भंगाच्या मैलभर पसरलेल्या हजारो मिरवणुकीच्या स्वाहाकारांनी
हाहाकारांनी किंवा जय जयकारांनी राजकीय वातावरण जितके कधी हादरून गेले नाही तितके हादरून दिले. कारण त्या कठोर हृदयांनी स्वातंत्र्य मीठ टाकून एकदम स्वातंत्र्य पिस्तुलेच मुठीत धरली, एकदम प्राणाशीच गाठ घातली. ती शुक्रवारची रात्र होती. त्यातही तो शुक्रवार चांगला शुक्रवार, गुड फ्रायडे. इंग्रजी अधिकारी सुटीची आणि सणाची मजा मारीत होते. इतक्यात रात्रीचा काळोख एकदम चमकून उठला. क्रांतिकारकांनी 3 तुकड्या करून एकीने टेलिफोन एक्सचेंज कापून टाकला आणि पेट्रोल ओतून आग लावली. ढाक्याची आणि कलकत्त्याची रेल्वे यांचा संबंध तोडून दूर अंतरावरील रूळ उखडून टाकले. मालगाडी रुळाखाली ओढून गाडी मार्ग सगळा बंद केला. दुसऱ्या तुकडीने आसाम बंगाल रेल्वे अधिकाऱ्यांवर हल्ला चढवून बंदुकीच्या दस्त्याने त्याचे शिर ठेचून ठार मारले. नंतर त्या स्टेशनलाही आग लावून त्यातील बंदुका आणि दारू छिनली. तिसऱ्या तुकडीने तर राखीव पोलिसांच्या छावणीवरच छापा घातला. इंग्रज सार्जंट अधिक पहारेकऱ्यांना धडाक्यासरशी एकदम मारून टाकले. ते शस्त्रागारात घुसले आणि नेता येतील तितक्या बंदुका, दारुगोळ्या इत्यादी शस्त्रांची लूट करून त्यांनी नेता येईना त्या दारुगोळ्यास आग लावून दिली. इतका सगळा भयंकर प्रकार झाल्यावर मॅजिस्ट्रेट साहेब मोटारीतून बंदोबस्तास निघाले. पण मार्गातच त्यांचाच बंदोबस्त केला गेला. क्रांतिकारकांनी त्यांचीच मोटार अडवून गोळ्या झाडून गाडी हाक्यास घायाळ केले, शिपाई ठार केले. मॅजिस्ट्रेट मात्र मोठ्या कष्टाने जीव घेऊन निसटू शकले. अशा रीतीने बंड करून आणि शस्त्रे लुटून ते 100 जणांचे पथक शेजारच्या दुर्गम पहाडात घुसून सुखरूपपणे नाहीसे झाले. चांगल्या शुक्रवारची रात्र चटगावच्या इंग्रजांना आणि इंग्रजी सत्तेला अशी वाईट गेली. सिंहांचे ज्या नखांनी आणि दातांनी भय वाटावयाचे त्या त्याच्या नखादातांनाच हात घालून ज्या क्रांतिकारकांनी उपटून काढले त्यांना त्या सिंहाच्या शेपटाचे भय थोडेच वाटणार. शस्त्रागारालाच क्रांतिकारकांनी लुटून टाकले. इंग्रजांचीच शस्त्रे छिनावून इंग्रजांची कत्तल केली. जूता भी उसका और सिर भी उसका. सर टेगार्टने मुखर्जींच्या डोक्यावर जो दंडा गरगर फिरवून म्हणले, हे बघ वॉरंट, तोच दंडा चटगावला क्रांतिकारकांनी टेगार्टच्या इंग्रजी भाईबंधांच्या डोक्यात हाणून म्हटले, हे बघ मरण. कलकत्त्याला आणि कराचीलाही गेल्या महिन्यातच दंगे झाले. पण ते दंगे होते. हजारो लोक बेदबीत नसता पोलिसांच्या आणि सरकारच्या तत्कालच्या दडपशाहीने तत्काळ उत्क्षुब्ध होऊन ती मारहाण झाली. तरी देखील त्यात जो नेमका इंग्रजांवर मार पडला आणि भारतीय पुढाऱ्यांवरच ज्या नेमक्या गोळ्या झाडल्या गेल्या त्यामुळे निर्बंध भंगाचे पाऊल आपण होऊन प्राणभंगाकडे पडू लागले. परंतु या चित्तागांगचा प्रकार तसा नसून येथे जाणून बुजून क्रांतिकारकांनी इंग्रजी सत्तेवर चढाई केली. 57च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाचे फाडून नेलेले ते एक पान होते. तो दंगा नव्हता, तो कोणा बंडाच्या उठावणीचा हुंकार होता. कारण 57 साली प्रत्येक केंद्राचा हाच कार्यक्रम ठरलेला असे. अकस्मात टपाल, तार, रेल तोडून दळणवळण बंद पाडणे, इंग्रजी सत्ताधाऱ्यांवर छापा, स्थानिक अधिकाऱ्याला तत्काल मारणे, शस्त्रागारावर अधिकार आणि क्रांतिकारकांच्या जयाची द्वाही फिरविणे, हाच कार्यक्रम तंतोतंत अगदी घड्याळासारखा पार पाडला गेला. एक गोष्ट उरली. 57 साली सैनिक आणि पोलीस क्रांतिकारकात प्रथम गुप्त रीतीने मिळून असत आणि उठावणी होताच प्रकटपणे त्यांच्यात मिसळून जात. आणि त्याहूनही महत्वाचा जो फरक ह्या बंडाच्या स्थानिक अभियानात आणि 57च्या प्रचंड प्रयोगात उरला तो हा की त्या क्रांतिकारकांचा तो प्रचंड प्रयोग एकदम सर्वत्रच सुरू झाला होता. एकट दुकट उठावणी नव्हे तर सार्वत्रिक उत्थान,
सर्वव्यापी उठाव. या दोन गोष्टी सोडल्या तर चित्तागांगची उठावणी 57च्या पूर्वनिश्चित आणि आक्रमणशील स्थानिक कार्यक्रमाची पुरी बजावणी होती. क्वचित आगामी वादळाची पूर्व सूचना होती. आणि म्हणूनच गव्हर्नर जनरल, गव्हर्नर, कलेक्टर, मॅजिस्ट्रेट, फार काय आमचे महात्मा गांधी देखील या चित्तगांगच्या क्रांतिकारक हुंकारासरशी अकस्मात चमकून दचकून चिडून गेले. नाहीतर इकडे लाख लाख लोक जशी चळवळीची मौज करीत होते, मिरवणुकी, मिठाच्या मुठी, पोलिसांची गंमत, हडताळी बातम्या की आज अमक्याला पोलिसांनी बोचकारले, तमक्या स्वातंत्र्यवीराला 2 महिने शिक्षा झाली, अमक्या देशवीराला 3 दिवस. सरकार आणि लोक दोघेही त्या चळवळीत कसे दंग झाले होते. पण तो सारा रंग या चित्तागांगच्या मूठभर शंभरांनी साफ बिघडवून टाकला. चळवळीच्या खेळात असे चिरडीवर कोण येते का? त्या क्रांतिकारकांना खेळ म्हणून खेळताच येत नाही. एकदम एकेरीची बात. त्यामुळे जसे इंग्रजांचे आमच्याशी पटते तसे त्यांच्याशी पटत नाही. आणि म्हणूनच आमची इंग्रज सरकारला आणि लोकांना अशी साग्रह सूचना आहे की अशा चिडक्या आणि एकेरीवर येणाऱ्या ह्या लोकांचा वेळीच नीट बंदोबस्त करावा. चित्तागांगचा हा क्रांतिकारक हल्ला त्यामागे इतका गाजावाजा झालेल्या चौरी चौऱ्याच्या दंग्याहूनही कितीतरी भयंकर अर्थाने भरलेला आहे. त्यातील स्वारस्य वेळीच ओळखावे. विशेषतः इंग्रज सरकारने प्रत्येक ठिकाणी चित्तागांगची पुनरावृत्ती होण्याचे आधीच काहीतरी मिटते घ्यावे. गांधीजींनी चित्तागांगच्या या भयंकर उठावणीला 2-4 शिव्या हसडून आज्ञा सोडलेली आहे की माझ्या चळवळीत अहिंसेचे धोरण म्हणून न पाळणाऱ्यांनी पडू नये, बाजूस राहावे. गांधीजींचे डोळे चौरी चौऱ्याच्या वेळेपासून अजूनपर्यंत उघडू नयेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. अजून तरी त्यांनी ध्यानात आणावे की एकदा एखादे प्रचंड राष्ट्रीय वादळ उत्पन्न झाले की त्यास कोणा बारडोलीच्या बोळक्यात माझ्या नियमांचे बुचाखाली दाबून ठेवणे शक्य नसते. महात्माजी, ही जी चळवळ चालली ना, ती एका उभ्या क्रुद्ध राष्ट्राच्या उत्थापनासारशी होणाऱ्या हुंकाराचा प्रतिध्वनी आहे. ती माझी चळवळ नाही, ती तुझी नाही. ती भारताच्या युगायुगांच्या संचित पापपुण्याची, जय-पराजयांची, मानापमानाची, एकत्रित अशा कोटी कोटी जीवांच्या तळमळीसरशी उत्क्षुब्ध झालेल्या महाकालीची प्रलयकारी क्रांती आहे. तीत माझा, तुझा, त्याचा, या सगळ्यांचा भाग आहे. पण तिचे भाग्य, विधी, विधान आणि नियंत्रण हे माझ्या, तुझ्या, त्यांच्या कोणाच्याच हाती नसून त्या महाकालीच्या अतिमानुष इच्छेवर अवलंबून आहे. क्रांतिकारकांस बाजूस रहा हे सांगणारे तुम्ही कोण, आम्ही कोण? हे राष्ट्र सगळ्यांचं आहे. त्यांच्या दास्याच्या बेड्या तोडण्यासाठी उत्कंठा तुम्हाहूनही त्यांस अधिक उत्कटपणे लागली आहे. त्या बेड्या तुम्ही दर्भाने तोडू पाहता, आम्ही त्या काठीने तोडू पाहतो. ते घणाने तोडू पाहतात. त्या बेड्या तोडून ही भारतभूमी स्वतंत्र करण्यासाठी झटण्याचा आणि झुंजण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. त्या कोणाकोणास म्हणणार बाजूस रहा, तेव्हा हे असे होणारच असे गृहीत धरूनच आम्ही सर्वांनी त्या क्रांतीस तोंड दिले पाहिजे. आता यापुढे तरी अशा भलत्या आज्ञा, भलत्या अपेक्षा धरू नयेत. यासाठीच आम्ही पूर्वी एका अंकी क्रांतिकारक पक्ष 3 वर्षे चूप बसणार आहे म्हणून धाडलेल्या कोण्या कर्नल बीडच्या पत्रासरशी जे हुरळून गेले होते त्यांस चेतावणी दिली होती. 3 वर्षे काय, पण 3 आठवडे झाले नाहीत, तोच कलकत्त्याचा दंगा झाला, कराचीचा झाला आणि चित्तागांगचा हा क्रांतिकारक छापा तर उभ्या हिंदुस्थानासच नव्हे तर उभ्या इंग्रजांसही तेच पुन्हा बहिऱ्यास ऐकू जावे
इतक्या मोठ्याने बजावून सांगत आहे की क्रांतिकारक जिवंत आहेत, वाढत आहेत आणि क्रांती यशस्वी झाल्या वाचून ते नाहीसे होण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही. यास्तव ती क्रांती शक्यतो सामोपचाराने इंग्रजांनी आम्ही मिळवून घडवून आणावी हेच योग्य आहे. अजूनही शक्य आहे, या उपर भवितव्यता बलियसी. पण ती भवितव्यता काहीही असली तरी आणि अगदी आजच जरी स्वातंत्र्याचे पार्सल इंग्लंडने धाडून दिले तरीही ते स्वातंत्र्य विना रक्तपात आणि विना शस्त्राघात मिळाले असे म्हणण्यास आजही कोणासच तोंड उरलेले नाही. कारण रक्तारक्ती आणि शस्त्राशस्त्री आज 20 वर्षे तरी सारखी चालू आहे आणि सर टेगरचा दंडा आणि चित्तागांचा प्रतिदंडा ही तिच्या अगदी अद्यावत म्हणजेच अप टू डेट अस्तित्वाची ताजी बातमी आहे. दिनांक 3 मे 1930.